अहिल्यानगरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास शहरातील संजोग हॉटेल परिसरात एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली। मोहसिन शेख या तरुणावर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोहसिन शेख हे आपल्या कॉटेज कॉर्नर दुकानावरून घरी परतत होते। ते संजोग हॉटेलजवळ पोहोचताच अचानक दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने त्यांची गाडी आडवी लावून त्यांना अडवले। हल्लेखोरांच्या हातात दांडके, स्टील रॉड आणि इतर धारदार हत्यारे होती। कोणताही वाद किंवा कारण नसताना त्यांनी मोहसिन शेख यांच्यावर तुटून पडत बेदम मारहाण केली। जखमी अवस्थेत मोहसिन शेख यांनी सांगितले की हल्लेखोरांनी आधी त्यांचे नाव विचारले आणि लगेचच निर्दयी मारहाण सुरू केली। कारण विचारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या हल्ल्यात मोहसिन शेख गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्लेखोर कोण होते आणि शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार? अहिल्यानगरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। अहिल्यानगरामध्ये सुरक्षितता धोक्यात आली आहे का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज आहे। मी संध्याकाळी रात्री 9 वाजताच्या दरम्यान दुकान बंद करून घराकडे रवाना होत होतो। तर रस्त्यात मला अंदाजे संजोग हॉटेलच्या समोर 10 ते 35 लोकांचा टोळका होता। त्यांनी मला गाडी आडवी टाकून नाव विचारल्यानंतर मी त्यांना नाव सांगितलं, माझं नाव मोहसिन शेख आहे। तसंच मी नाव सांगितलं त्यांना, तसंच त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी, दांडक्यांनी, स्टीलचे रॉड होते, त्यांच्याकडे गॅसचे पाईप होते, बेदम मारहाण करायला सुरुवात केली। मला काही कारण न सांगता मी विचारू राहिलो त्यांना, तुम्ही कशाला मारता मला, काय विचार न सांगता त्यांनी डायरेक्ट मला मारहाण करायला स्टार्ट केली। अंदाजे 30 ते 35 लोकांचा टोळका होता। काहीच त्याचं म्हणजे मला बिलकुल आयडियाच नव्हती। ती एकदम अचानक त्यांनी हल्ला केला माझ्यावर। सगळे अनोळखी लोक होते, ओळखीचा माझा एक पण नव्हता। ही घटना संजोग हॉटेल साविडी नाक्याच्या आसपास तिथं घडली। माझं नाव मोहसिन शेख आहे। मी कॉटेज कॉर्नर इथं कामाला आहे। मी संध्याकाळी 9 वाजता दुकान बंद केलं। दुकान बंद केल्यानंतर मी घरी जात होतो। तर अंदाजे संजोग हॉटेलच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक 15-20 लोकांचा टोळका होता। सगळं 2 व्हीलरवर होते, डबल सीट, ट्रिपल सीट। ते मला आडवे आल्यानंतर त्यांनी गाडी आडवी लावली मला। गाडी आडवी लावल्यानंतर एकाने त्यातलं मला नाव विचारलं। मी त्याला नाव सांगितलं। जसं मी नाव सांगितलं, मागून एक माणूस आला, त्याच्या हातात दांडका होता, त्यांनी माझ्या डोक्यात घातल्यानंतर मी गाडी सहित खाली पडलो। त्यानंतर त्यांनी मला 20-25 लोकांचा जमा होता, तुटून पडले माझ्यावर। म्हणजे इतका अक्षरशः मारले मला त्यांनी, म्हणजे मला डोक्यावर, हातावर, त्यांच्या हातात रॉड होते, त्यांचं गॅसचे पाईप वगैरे होते। त्यांनी मला बेदम मारहाण करायला स्टार्ट केली। मी त्यांना कारण विचारलं, तुम्ही मला का मारताय? त्यांनी मला कारण काही सांगितलं नाही, फक्त त्यांनी मला मारत राहिले। आणि त्यानंतर मग त्यांनी मला तिथं बंधन हॉटेलच्या बॅक साईडला, बंधन लॉजच्या बॅक साईडला एक मोकळी जागा आहे, तिथं नेलं। तिथं पण मला त्यांनी अजून मारलं। म्हणजे तुमचं नाव विचारून मारलं? नाव विचारून मला मारलं त्यांनी। सगळे अनोळखी लोक होते, मला कोणी ओळखीचा नव्हता, माझा काही संबंध नाही त्यांच्याबरोबर, माझ्या कधी कॉन्टॅक्टमध्ये नाही। ते सडनली ते आले, त्यांनी मला मारहाण करायला स्टार्ट केली।